बंगल्यातील दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारून चक्क बंगल्यात जाण्याची घटना 5 जून रोजी कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत इथं घडली होती। या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एका उच्चवर्गीय आणि उच्च शिक्षित मात्र व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणानंच हे कृत्य केल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आशिष पाटील याला अटक केली आहे। त्याच्याकडून $7.25 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 लाखाची रोकड जप्त केली आहे। कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत इथल्या काटेमाळातील इरा गार्डनमधील शिवाजी पाटील यांच्या बंगल्यात अज्ञातांनी चोरी केली होती। चोरट्यांनी बंगल्यातील 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाखांची रोकड चोरली होती। जाताना चोरट्यांनी बंगल्याला आग लावली होती। या चोरी प्रकरणी शिवाजी पाटील यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार गुन्हा नोंद होऊन पोलिसांकडून तपास सुरू झाला। दरम्यान पोलीस अंमलदार गौरव शिंदे आणि महेश पाटील यांनी दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत मुक्त सैनिक वसाहत ते ताराबाई पार्क परिसरातील CCTV फुटेज तपासलं। त्यातून एका संशयिताचा व्हिडिओ प्राप्त झाला। याविषयी त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना माहिती दिली। त्यानंतर निरीक्षक डोके यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अभिजित पवार आणि आकाश जाधव यांच्या पथकानं या परिसरात घराघरात जाऊन माहिती घेतल्यानंतर चोरीचा उलगडा झाला। ही चोरी आशिष पाटील या 24 वर्षीय तरुणानं केल्याचं निष्पन्न झालं। वैशिष्ट्य म्हणजे आशिष पाटील याचे वडील आणि फिर्यादी शिवाजी पाटील यांची दृढ मैत्री आहे। त्यामुळे संशयित आशिष पाटीलला शिवाजी पाटील यांच्या घराची पूर्ण माहिती होती। ते गावी गेल्यानंतर बंगल्याच्या दारातील बुटातून बंगल्याची किल्ली घेऊन आशिषनं घरात प्रवेश केला। 6 तोळे दागिने आणि रोख 2 लाख रुपये चोरले होते। त्यानंतर तो ताराबाई पार्कात सिगारेट आणण्यासाठी गेला होता। तिथून परतल्यानंतर त्यानं पुन्हा शिवाजी पाटील यांच्या बंगल्यात जाऊन सिगारेट ओढून तिथंच टाकली। त्यातून बंगल्यानं पेट घेतल्याचं आशिषनं सांगितलं। मद्याच्या आणि सिगारेटच्या व्यसनापायी ही चोरी केल्याचं त्यानं सांगितलं।